त्याच्यावर बाबू नाही काही नाही, त्या फी द्यायची 500 रुपये. 500? हो फ्रीमध्येच आहे. हां, फ्रीमध्ये आहे. मग काय गेलता नाही कस्टमर यार. तुम्हाला सांगितलं होतं ना मागच्या वेळेस. सगळ्याकडूनच घेत आहे. लई झाले मग 500. 500 अहो कोर्टात गेलं तर 2000 रुपये द्यावं लागत होते हो. फक्त 1 महिन्याच्या आत देते ते. ते कुठं मला नाही लागत. मी तुम्हाला देतो 2-4 केसेस दोन घेऊन या बरं. 2 महिने लागले याला. तुम्ही 2 महिने लागणारच ना. प्रोसिजर जे आहे अरे ते 1 महिन्याच्या आत यायला आणून विचाराने देतो. हे काय जन्म नोंदीवालेच आहे ना. कोण हे ओळखतो मी त्याला. मग विचार द्यायला किती दिल्या मी. हा किती दिली तुम्हाला जन्म नोंद. हे 1 महिन्याचं कुठे येतं. 500 रुपये नाही हो, 200 देतो. हां, मी बी कर्मचारी जाऊ नगरपालिकेतला. हे असे जे आहे लिडरशिप पण करा आहे तर लई गेले त्याचे. तुम्ही म्हणाल त्याला विचारा, याला विचारा. अहो नगरपालिकेत राहिलं कुठे राहिले तर विचारा हो. तुमच्या जिथं 2-4 दिलेलं आहे. तुमचे नुसतं प्रमाणपत्राचे 100 रुपये घेत आहे. 50 आम्हाला माहित नाही का कोण काय करत आहे ते. त्याच्यावर बाबू नाही काही नाही, त्या फी द्यायची 500 रुपये. 500? हो फ्रीमध्येच आहे. हां, फ्रीमध्ये आहे. मग काय गेलता नाही कस्टमर यार. तुम्हाला सांगितलं होतं ना मागच्या वेळेस. सगळ्याकडूनच घेत आहे. लई झाले मग 500. 500 अहो कोर्टात गेलं तर 2000 रुपये द्यावं लागत होते हो. फक्त 1 महिन्याच्या आत देते ते. ते कुठं मला नाही लागत. मी तुम्हाला देतो 2-4 केसेस घेऊन या बरं. 2 महिने लागले याला. तुम्ही 2 महिने लागणारच ना. प्रोसिजर जे आहे अरे ते 1 महिन्याच्या आत यायला आणून विचाराने देतो. हे काय जन्म नोंदीवालेच आहे ना. कोण हे ओळखतो मी त्याला. मग विचार द्यायला किती दिल्या मी. हा किती दिली तुम्हाला जन्म नोंद. हे 1 महिन्याचं कुठे येतं. 500 रुपये नाही हो, 200 देतो. हां, मी बी कर्मचारी जाऊ नगरपालिकेतला. हे असे जे आहे लिडरशिप पण करा आहे तर लई गेले त्याचे. तुम्ही म्हणाल त्याला विचारा, याला विचारा. अहो नगरपालिकेत राहिलं कुठे राहिले तर विचारा हो. तुमच्या जिथं 2-4 दिलेलं आहे. तुमचे नुसतं प्रमाणपत्राचे 100 रुपये घेत आहे. 50. आम्हाला माहित नाही का कोण काय करत आहे ते. पुसद तहसीलमध्ये मृत्यू नोंद देण्यासाठी पैशाची मागणी. तहसीलदार महादेव जोरावर रजू झाल्यापासून पुसद तहसीलमध्ये दलालांसोबत हातमिळवणी करून कर्मचारी नागरिकांना लुबाडण्याचा दिवसाढवळ्या धंदा सुरू केलेला आहे. असाच प्रकार एक उघडकीस आलेला आहे. तक्रारदार गजानन तुकाराम तोडक राहणार मोतीनगर यांचे वडील तुकाराम यांचा मृत्यू 29/2/74 झाला. काही कारणास्तव मृत्यू नोंद करण्यात आली नव्हती. त्यामुळे गजानन तोडकने पुसद तहसीलकडे मृत्यू नोंद होण्याकरिता अर्ज सादर केला. परंतु संबंधित मृत्यू नोंद विभागातील बाबूने चक्क 500 रुपये दिल्याशिवाय दाखला देता येणार नाही असे स्पष्ट सांगितले. तक्रारदार तोडक यांनी पावती किंवा चालनाची मागणी केली असता त्याला खालच्या भाषेत शिवीगाळ करण्यात आली. याबाबत तहसीलदार जोरावर यांच्याकडे गजानन तोडक यांनी रीतसर तक्रार दाखल केली आहे. तहसीलदार जोरावर यांनी सविस्तर चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी तक्रारकर्त्याने मागणीसुद्धा केलेली आहे. परंतु सध्या त्यावर काहीही आणखीनही अद्याप कारवाई झालेली नाही असे दिसून येत आहे. हे प्रकरण उघडकीस आले. मात्र असे अनेक प्रकरण आहेत जे तक्रार करूनही त्यांच्यावर कोणतीही ॲक्शन झालेली नाही. आकस्मिक न्यूज रेश्मा.